तर कथा असणार त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला आतून निर्मळ करते, कथा पवित्र करते. याकरता सांगितलं श्रीमद भागवत कथा कलियुगामध्ये असणार 7 दिवसामध्ये मुक्ती देणारी कथा आहे. या कथेनं परीक्षितीचा असणार 7 दिवसामध्ये उद्धार झाला. नवे नवे याच कथेनं असणार त्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य असणार तरुण झालेला आहे. हा नारदाच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. नारद महर्षी एके दिवशी ज्या वेळेला असणार चिंतातुर अवस्थेमध्ये हरिद्वारला आले होते. पहाट पहाट पण त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत होती सारखी. हरिद्वारला असणार त्या ठिकाणी आमचे सनक ऋषी होते, सनकादिक मुनी असणार त्या ठिकाणी होते. पण ज्या वेळेला सनकादिकांनी नारदाकडे बघितलं त्यावेळेला चेहऱ्यावरती चिंता दिसून आली महाराज चेहऱ्यावरती. आणि हे चिंता माणसाच्या चेहऱ्यावर दिसत असते बघा तुम्ही आजही. कारण काही भाव हे चेहऱ्यावरती असणार कळत असं. जुने माणसं लय लवकर ओळखीत आहे का नाही. एखादा माणूस असणार त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आहे, एखादा माणूस असणार त्या ठिकाणी अति चिंतेत आहे. कशावरून कळतं? त्याच्या चेहऱ्यावरून कळतं महाराज. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरित आहे पर्यावरण. नारद महर्षीच्या चेहऱ्यावरती चिंता दिसली. विचारलं नारदा गळ्यात विनाय तुमच्या? हो. हातात चिपल्या आहेत म्हणले. हो. भजन चालू आहे का नाही, पण चेहऱ्यावर चिंता आहे. विचारलं तुम्हाला चिंता नेमकी कशाची? हे बघा साधू संतांना चिंता स्वतःची नसते, स्वतःची चिंता तुम्हाला आम्हाला. आपल्याला मात्र कशा कशाच्या चिंता असते आणि काही सांगता येत नाही, हे का नाही. विचारलं काकू तुम्हाला चिंता? म्हणले काय सांगावं महाराज. काय नातू लग्नाला आलाय म्हणले. नातू पोरगीच भेटणं झाली. चिंता कोणाला? ऐका. दुसऱ्या काकूला विचारलं तुम्हाला? नाही म्हणले मला नाताच्या लग्नाची चिंता नाही म्हणली, लग्न झालं त्याचं पण लेकरू बाळाची चिंता आहे म्हणली. 4 वर्ष झाले. म्हणजे प्रत्येक आता हे चिंता आपल्याकडे लावून घ्या. सगळ्या चिंता कोणाला येतात? आपल्याला येतात. साधू संताला चिंतन, त्याला आईची नाही. बघा आपल्याला घरात कोणाची नाही तर कोणाची तरी चिंता असेल. कोणाला आईची असेल, कोणाला वडिलाची असेल, कोणाला असणार पत्नीची, मुलाबाळाची, लेकराची, जमिनीची. ह्या चिंता आपल्याला आहे. साधू संताला विचारलं बाबा तुम्हाला चिंता? अजिबात नाही. आईची? म्हणले बरं झालं आई गेली. तो का भरायला विचार माता मेली मज देखता. तो का म्हणे वडिलाची चिंता नाही म्हणले. वडिलाचीच नाही संसाराची चिंता नाही. बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता. बाबा नेमकी चिंता कशाची? त्याला एकच चिंता होती. तो का म्हणे चिंता वाटे आणि कोण भेटे सांगे सा. अरे मला भगवंताविषयी सांगणारा कोणी भेटेल का याची चिंता आहे. चिंता स्वतःची नसते. विचारलं बाबा सांगा ना नेमकं का तुमच्या चेहऱ्यावरती नैराश्य दिसायला लागलेले, कशाची चिंता आहे? सांगितलं मला माझी चिंता नाही. मग मला दुसऱ्याची चिंता आहे. कुणाची? जीवनात घडलेला प्रसंग सांगितला. ज्या वेळेला फिरत फिरत असणार त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आलो होतो. बघितलं जिकडे तिकडे असणार त्या ठिकाणी धर्माचा लोप होत चाललेला आहे. धर्म एका पायावरती आलेला आहे. सर्वजण असणार त्या ठिकाणी नास्तिकतेकडे जास्त चाललेले आहेत. मला धाव प्रत्येकाची कोणीकडे आहे? सत्कर्माकडे नाही, सात्विकतेकडे नाही, का नाही. आचरण त्या ठिकाणी शुद्ध राहिलेलं नाही. काय कारण आहे? ज्यावेळेला मी मृत्यू लोकांमध्ये असणार फिरत होतो ना त्यावेळेला जाता जाता असणार मला भक्ती ज्ञानाचा असणार लोप झालेला दिसला, वैराग्याचा लोप झालेला दिसला. आणि ज्या वेळेला फिरत फिरत ज्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं रासक्रीडा केलेली आहे, ज्या ठिकाणी देवानं असणार त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचं चरित्र केलेलं आहे, त्या ठिकाणी गेलो. सारखं म्हणले मी असणार त्या ठिकाणी भगवंताचं भजन करू लागलो. गळ्यामध्ये विना होता, हातामध्ये चिपळ्या येतात. कारण नारदाचं अखंड खंडेना जीवन आणि सारखं भजन चालायचं महाराज. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 राधे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय। भजन करीत करीत ज्या वेळेला मी चाललो होतो ना, त्यावेळेला मी एक दृश्य बघितलं. नारदांनी असणार सांगितलं, एक स्त्री होती आणि त्या स्त्रीवरच्या समान मांडीवरती दोघ जण असणार वृद्ध पुरुष कोणीतरी झोपलेले होते, मूर्छित पडलेले होते. आणि ज्या वेळेला ती स्त्री, त्या स्त्रीनं माझ्याकडे बघितलं. अखंड असणार भगवत भजन करणार आहे कोणीतरी, भगवंताचं नाम मुखात आहे, आणि ज्या अर्थी असणार नामचिंतन करणार आहे त्या अर्थी नक्की साधू असला पाहिजे. कारण ती स्त्री काही सामान्य नव्हती, ती भक्ती होती. आणि भक्ती साधूला ओळखू शकते महाराज. साधू ओळखण्याकरता अगोदर आपल्याला भगवंताच्या भजनाला लागावं लागते, भगवंताच्या भक्तीला लागावं लागतं. आणि तिथं स्वतः भक्ती होती, काहून साधू ओळखणार नाही? खरं जर पाहिलं तर साधू संत ओळखणं फार दुर्मिळ आहे, अवघड आहे. साधूला ओळखण्याकरता आपण अगोदर तसं व्हावं लागतं महाराज. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, अंतरीच महिमान ती भक्ती होती. भक्तीनं ओळखलं आणि ओळखल्याबरोबर असणार त्या ठिकाणी हाक मारायला प्रारंभ केलेला आहे. जोरात आरडू लागली ती, हे का नाही? सुंदर वर्णन आलेले भागवतामध्ये. भो भो साधुशनं तिष्ठन्ति मश्चिन्तामपि नाशाय दर्शनं तव लोकस्य सर्वस्थाग हरं परं. सांगितलं महाराज काय, थोडस माझ्या जवळ या. ज्या वेळेला असणार ती जवळ आलेली आहे. जवळ आल्याच्या नंतर असणार विचारायला प्रारंभ केला, बाई तू कोण आहेस? सांगितलं माझं नाव असणार भक्ती आहे. अहं भक्ती रीती ख्याता इमय मे तनयो मत ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. सांगितलं माझं नाव भक्ती आहे. माझ्या मांडीवरती हे जे दोघ जण झोपलेले आहेत ना, हे माझी मुलं आहेत. मुलं म्हणले होते, नारद चकितच झाले. ते म्हणले मी आजपर्यंत असं बघितलंय, कसं मुलं तरुण आहेत आणि आई म्हातारी आहे, पण इथं उलट दिसायले. म्हणले आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत. ऐका, तिने सांगितलं ऐका ना, का कलियुग आहे. माझी अवस्था तशीच झाली होती, मी सुद्धा तेवढीच वृद्ध झाले होते. मी मूळची द्रविड देशातली आहे. ज्या वेळेला महाराष्ट्रात आले ना, त्यावेळेला मला काही ठिकाणी सन्मान मिळाला, म्हणून मी थोडी तरुण झाले ना. आता गुजरात मध्ये ज्या वेळेला वृंदावन मध्ये आले ना, त्यावेळेला मी असणार पूर्णतः तरुण झाले, पण माझ्या मुलांना घेण्याकरता कोणी नाही. ऐका, सध्या कलियुग आहे ना, कलियुगामध्ये भक्ती सगळे करायलेत महाराज, पण ज्ञान आणि वैराग्य असणार घेण्याकरता कोणी तयार आहे का? ज्ञान म्हणलं की लोक म्हणतात नग नग बाबा नग, आम्ही आमची भोळी भक्ती करतो, आहे का नाही? ज्ञान नका, वैराग्य तर राहीलच नाही महाराज. आहे का वैराग्य? आम्हाला वैराग्य आहे कधी? क्षणिक वैराग्य. वैराग्याचे 2-4 प्रकार सांगितले. क्षणिक वैराग्य, स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य. माता माऊल्यांना प्रसूती वैराग्य. क्षणिक वैराग्य आहे आपल्याकडे. क्षणिक वैराग्य म्हणजे त्या गोष्टीचा त्याग करणे. जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडते ना, तिचा त्याग करायला तयार नाही कोणी. आणि त्याग केल्याशिवाय असणार त्या ठिकाणी भोग प्राप्त होत नसतो. अगोदर त्याग सांगितला जीवनामध्ये, आलं का लक्षात? कारण त्यागाशिवाय असणार जीवन परिपूर्णतेपर्यंत पोहोचू शकत नाही. आता हे जे मंडळी तुम्हाला दिसायली, ते जीवनामध्ये त्याग केलेला आहे काही गोष्टीचा. आजही त्याला काही गोष्टीचा त्याग केल्याशिवाय आवाज सुद्धा चलत नाही. एवढं सोपं समजू नका. हे त्याग म्हणजेच असणार त्या बाबतीतलं वैराग्य. आपल्या वस्तू त्याग होत नाही, आणि ते त्याग करण्याकरता त्याला असणार वैराग्य म्हणतात. कडकडीत वैराग्य जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत असणार त्या ठिकाणी वैराग्याची व्याख्या पूर्ण होत नाही. 3 गोष्टी परमार्था करता, 3 गोष्टी लागतात. एक वैराग्य लागत, दुसरं ज्ञान लागत, आणि तिसरी भक्ती लागते. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. त्याच्याशिवाय असणार त्या ठिकाणी परमार्थ सफल होऊ शकत नाही. पण आम्हाला वैराग्य होतंय कधी मंडपात आल्यावर. असं वाटतंय यार काही नाही त्या संसारात,
कौरक वाटतंय इथे मंडपात महाराज सांगायलेत मा काय खरंय सगळं लटकच आहे कौरक इथं ऐकूस एकदा ऐकिलं पुन्हा घरी गेले की जैसे येथे आहे का नाही. ती चाळणी पाण्यात टाकावा, पाण्यात टाकली की कशी दिसते चाळणी, असं वाटतंय चाळणीमध्ये पाणी भरपूर भरलंय. एकदा का चाळणी पाण्याच्या बाहेर काढली रे काढली, पाणी असते का मध्ये नाही. मग आपलं तसं होत लटिका व्यवहार सर्वनाशनार, लटिका व्यवहार माया वीर झार हरे वीर, माया वीर झार हरी मुखी मना, 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 हरी मुखी मना. छान प्रमाण दिलं महाराजांनी. याच्याकरता टाळ्या वाजवा बरं एकदा महाराज. संसार कसा आहे कळतय कवा इथं आल्यावर. लटिका व्यवहार सर्व हा संसार. जवरक महाराज सांगायले तवरक वैराग्य निर्माण होत आहे, पण घरी गेल्याच्या नंतर नाही महाराज. आपल्याला त्याला संरक्षणिक वैराग्य म्हणतात, त्याला स्मशान वैराग्य. आता बघा ना तुम्ही, एखादा माणूस गेल्याच्या नंतर त्याला वाट लावायला सगळे लोक जातात कुठं, स्मशानामध्ये. मग तिथं असणार ज्या वेळेला सगळेजण जमा झालेले असते तर त्यावेळेला ती चर्चा चालते. हे रामभाऊ आर काल बोललं रे सकाळी ते मला, काल सकाळी म्हणला आम्ही दोघांना संग चहा प्याला आणि ते उठून घरी गेलं आणि मी घरी आलो, लगेच मला फोन आला की त्याला काय खरं म्हणला माणसाचं पाण्यावरला बुडबुड आहे म्हणला बाबा माणसाचं जीवन. म्हणला बघा अरे आज ते गेलंय म्हणला आपलं बी काय खरंय आहे का नाही. कौरक गप्पा करीत हे माहितीये का, कौरक तिथं हे तौरक एकदा त्याला का असणार काढी लावली, त्याची चिता अग्नी डाग द्याला आणि परत येताना महाराज चर्चा चाललेली असते ते म्हणतो हे रे काय खरंय म्हणला आपल्याला बी एक दिवस जायचंय बा. म्हणला रामभाऊ काय अरे बिडी आहे रे म्हणला, डबी आहे का तुझ्या पैसे. हो दोघ जण बिडी पेटवी देतात, बिडी वडीत वडीत घराकडे येतात. गेलं इसरून याच गेलं तेच. याला म्हणते स्मशान वैराग्य. वैराग्य निर्माण झालं, पण कौरव जोपर्यंत कडकडीत वैराग्य होत नाही ना तोपर्यंत असणार तरी कधी कल्याण. म्हणजे असं वैराग्य नाही ना महाराज, त्याला घेण्याकरता कोणी तयार, ज्ञानाला घेण्याकरता. म्हणून वृद्ध झाले होते आणि त्या भक्तीनं सांगितलं महाराज दर्शनम तव लोकस्य सर्वस्थाग हरम परम. एक काम करा, तुमच्या दर्शनात ताकद आहे मला माहित आहे. कारण साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर माणसाचं भाग्य उदयाला येते. कशानं उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. कशानं संत दर्शनी हा लाभ देवाची प्राप्ती होती. तर हे असणार म्हातारपण जाणं काय तुमच्याच्याने अवघड आहे का. माझी विनंती तुम्हाला एकच करा, काय म्हणजे मुलांना असणारा मूर्छेतून सावध करा आणि त्याला तरुणावस्था प्राप्त करा, एवढी विनंती आहे तुम्हाला. आमच्या नारदानं मस्त प्रयत्न केले, जमलं नाही. वेदाचा उच्चार केला, रुच्या असणार त्यांच्या कानामध्ये, विष्णू सहस्रनाम असणार स्तोत्र त्यांच्या कानामध्ये गायलं, अनेक पाठ केले, अनेक पाठ करून सुद्धा असणार त्या ठिकाणी सफलता प्राप्त झाली नाही. नारद म्हणले आपल्याच्याने जरी असणार माता माऊलीचं कार्य नाही झालं तर मग आपलं काय राहिलं. ही चिंता त्याला लागली होती, चिंता स्वतःची नव्हती. सांगितलं ऐका ना, काय त्या दोघांना जोपर्यंत सावधता प्राप्त होत नाही तोपर्यंत असणार त्या ठिकाणी निशांत बसू शकत नाही. शेवटी सनकादिकांनी सांगितलं त्याला जर असणार एकच काम करा म्हणा, काय त्या ज्ञान आणि वैराग्याला तरुण जर करायचं असेल तर त्याला म्हणावं भागवत ऐका. ते म्हणजे भागवत पण कोण सांगत म्हणले आम्ही सांगतो. तर त्या टायमाला सनकादिकांनी तिथं भागवत कथा सांगितली आणि आमच्या भक्ती ज्ञान वैराग्यानं असणार ऐकली. ऐका ना, आता आमच्या बाबांनी जे भजन म्हणलं ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ज्या वेळेला हे भजन गायलं ना त्या टायमाला त्या भक्तीनं असणार दोन्ही लेकरांच्या हाताला पकडलं महाराज. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्या वेळेला असणार भक्ती निघाली, धर्म ज्ञान असणार आणि वैराग्य तिघ जण पाठीमागं आले.
न्याय ऐका ना, 7 दिवस कथा ऐकली आणि स्वतः तरुण अवस्थेला प्राप्त झाले. भागवताच्या महात्म्याच्या सुरुवातीच्या 3 अध्यायामध्ये ही कथा वर्णन करून सांगितली. पण महात्म्यामध्ये एकूण 6 अध्याय सांगितले भागवताच्या. पण 6 अध्यायाला 6 अध्याय भागवतानं नाही सांगितले. ऐका, ते स्कंद पुराणानं वर्णन करून सांगितले. काऊन? कारण महात्म्य सांगायचंय. ज्या गोष्टीचं बघा, आपल्याला कोण्या गोष्टीचं महत्व कळल्याशिवाय आपण ती गोष्ट घेण्याकरता प्रवृत्त होणार. घेतान का तुम्ही? होय, घेता नाहीत घेणार. आता तुम्हाला एक मोटरसायकल आहे, माहीतच नाही. ज्यावेळेला सुरुवातीला मोटरसायकल निघाली त्यावेळेला कोणाला माहित होतं का कुठं जाती, काय होती? काहीच नाही का नाही. मग तुम्हाला सांगावं लागलं, काय करते म्हणले ही मोटरसायकल? ती म्हणली ही तुम्हाला ह्या गावावरून दुसऱ्या गावाला घेऊन जाण्याचं साधन आहे. असं आहे वय? हा, बरोबर बरोबर, मग जमते म्हणले. मग तसं भागवताचं महात्म्य सांगत असताना सुरुवातीला 6 अध्यायामध्ये स्कंद पुराणानं वर्णन केलं. ना आपला मोठेपणा सांगत असताना आपण आपला कधी मोठेपणा सांगायचा नसतो. का सांगायचा असतो? तुम्ही किती मोठे आहेत हे स्वतः सांगावं का दुसऱ्यांना सांगावं? तुमचं म्हणणं काय बरं आहे? तुम्ही स्वयंपाक खूप छान करता हे तुम्ही स्वतः किती म्हणलात तरी काय उपयोग आहे त्याचा? हे कुणी म्हणावं? ज्यांनी स्वयंपाक असणार त्या ठिकाणी खाल्लाय त्यांनी म्हणावं. म्हणजे आपलं असणार कौतुक, आपला मोठेपण सांगत असताना दुसऱ्याने आपलं मोठेपण सांगावं. आपण स्वतःच्या तोंडानं जर मोठेपण सांगितलं त्या मोठेपणाला किंमत येत नसते. ऐका ना, आता ह्या म्हणजे बाबा आहेत. या बाबांचं कौतुक, यांचं मोठेपणा सांगत असताना दुसरं कुणीतरी म्हणावं काय सुंदर तबला वाजवते. ऐका ना, ज्या वेळेला दुसरं कुणीतरी म्हणेल की बाबा आमचे सुंदर तबला वाजवतात, त्या अर्थी ते असणार काय विशेष आहे. ऐका नाही. आणि स्वतः जर असणार त्या ठिकाणी स्वतःच्या तोंडानं माणूस आपली स्तुती करू लागला तर त्याला विशेषता प्राप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. लहान असणार त्या ठिकाणी पण घेतलं महाराज, पण वर्णन कौतुक दुसऱ्यानं केलेलं आहे. इथं भागवताचं मोठेपण सांगत असताना सुरुवातीला सांगितलं, नारद म्हणतात ते ज्ञान तरुण झालं, वैराग्य असणार तरुण झालेलं आहे. आणि परमार्थाकरता या 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. भक्ती ज्ञान तर तरुण होईलच होईल हो, नाही का ना. पण या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार 7 दिवसात होतो. किती दिवसात? आता 7 दिवस कोणते बारीक आहे का? परीक्षितीचा उद्धार 7 दिवसात झाला. तुमच्या आमच्याकडे सुद्धा 7च दिवस आहेत. परीक्षिती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. मग जन्माला आलेला प्रत्येक जो जीव आहे, तुम्ही आम्ही परीक्षिती आहेत. तुमच्या आमच्याकडे किती दिवस आहेत? मोजा बरं, मोजा एकदा मोजा. किती दिवस आहेत? मोजून 7 दिवस आहेत. 8वा दिवस तुमच्या आमच्या करता सुद्धा